नमस्कार सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुरवपूरला कसे जायचे ते जाणून घेऊ. त्याआधी कुरवपूरबद्दल थोडीशी माहिती घेऊ. श्रीपाद श्री वल्लभांचा पिठापूर येथे जन्म झाला. त्यांनी तेथे 16 वर्षे वास्तव्य केले. त्यानंतर ते मातापित्यांचा निरोप घेऊन गोकर्ण महाबळेश्वरला गेले. तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन काही काळ वास्तव्य केले आणि नंतर फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले. स्थाने उत्तम शोधुनी त्रिभुवनी नाही असे पाहुनी, आला सत्वर पातला कुरवपुरी एकांत राहे वनी. कुरवपूरला त्यांनी 14 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर तेथेच कृष्णामाईच्या कुशीत ते अंतर्धान पावले. असे हे पवित्र तीर्थक्षेत्र कुरवपूर. या ठिकाणी कसे जावे याबद्दल आज आपण माहिती घेऊ. कुरवपूर हे एक बेट आहे, ज्याला कुरुगुड्डी किंवा कुरुगुड्डी बेट म्हणतात. या ठिकाणी रेल्वे स्टेशन नाही. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला कृष्णा आणि रायचूर या 2 रेल्वे स्टेशनवर जावे लागते. कृष्णा किंवा रायचूर रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर आपण तेथून कुरवपूरला जाऊ शकतो. आता कृष्णा किंवा रायचूर रेल्वे स्टेशनवर कसे जावे त्यासाठी कल्याण, CSMT, पुणे, सोलापूर, कलबुर्गी या ठिकाणांवरून आपल्याला अनेक गाड्या असतात. कृष्णा स्टेशनपेक्षा रायचूर स्टेशनला जाण्यासाठी भरपूर गाड्या असतात. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की कल्याण स्टेशनपासून कृष्णा आणि रायचूरला जाण्यासाठी किती आणि कोणकोणत्या गाड्या आहेत. त्याप्रमाणे तुम्ही तुमची गाडी बुक करून त्यानुसार जाऊ शकतात. अक्कलकोट किंवा गाणगापूर रेल्वे स्टेशनपासून कृष्णा किंवा रायचूर रेल्वे स्टेशनचा प्रवास 4 ते 5 तासांचा आहे. जर तुम्ही कृष्णा रेल्वे स्टेशनवर उतरले तर तेथून ऑटोने पंचदेव पहाडला जाऊ शकतात. ऑटोवाल्यांचे चार्जेस हे 1000 ते 1200 रुपये असतात. पंचदेव पहाडला गेल्यानंतर तिथून होडीने प्रत्येकी 100 रुपये देऊन कृष्णा नदी ओलांडून जावे लागते. कृष्णा नदी ओलांडल्यावर लगेच कुरवपूर आहे आणि कुरवपूरचे श्रीपाद श्री वल्लभांचे मंदिर हे नदीच्या काठावरच आहे. जर तुम्ही रायचूर स्टेशनला उतरले तर तेथून ऑटोने रायचूर बस स्टँडला जावे लागते. ऑटोवाले 20 रुपये घेतात. तेथून बसने 100 रुपये देऊन मक्तलला यावे लागते. मक्तलवरून स्पेशल ऑटो केली तर 400 ते 500 रुपये आणि शेअरिंगने घेतली तर 40 रुपयात आपण पंचदेव पहाडला पोहोचतो आणि तेथून पुन्हा होडीने कुरवपूरला जावे लागते. होडीने कृष्णा नदी ओलांडून कुरवपूरला जावे लागते आणि होडीचे प्रत्येकी चार्जेस हे 100 रुपये असतात. तुम्हाला दिसतच असेल की कृष्णा नदीच्या पलीकडे जे दिसत आहे हे आहे पंचदेव पहाड आणि आपण जेथे उतरलो आहे ते आहे कुरवपूर. हे कुरवपूर आहे आणि येथून लगेच कुरवपूरचे श्रीपाद श्री वल्लभांचे मंदिर सुरू होते. जर तुम्ही कृष्णा किंवा रायचूर रेल्वे स्टेशनला दिवसा पोहोचणार असाल तर तुम्ही कृष्णा किंवा रायचूर रेल्वे स्टेशनला उतरू शकतात. परंतु जर तुम्ही रात्री पोहोचणार असाल तर शक्यतो कृष्णा स्टेशनला उतरा, कारण मग तेथून स्पेशल ऑटो मिळतात. परंतु रायचूरला रात्रीच्या बस बंद होतात आणि तेथून स्पेशल गाडी केली तर ते चार्जेस खूप जास्त असतात आणि रायचूर ते पंचदेव पहाड यांचे अंतरही जास्त आहे. त्या मानाने कृष्णा ते पंचदेव पहाड हे अंतर कमी आहे. कृष्णा ते पंचदेव पहाड हे अंतर 45 किलोमीटर तर रायचूर ते पंचदेव पहाड हे अंतर 65 किलोमीटर आहे. आता आपण कुरवपूरला गेल्यावर तेथे राहण्याची व्यवस्था बघू. तर आपण पंचदेव पहाडला येतो. तेथे 2-3 आश्रम आहेत. येथील श्रीपाद छाया आश्रमात आम्ही राहिलो होतो आणि श्रीपाद छाया आश्रमात 2 किंवा 3 व्यक्तींसाठी एक रूम मिळते आणि या रूमचे चार्जेस 800 रुपये आहेत. या रूममध्ये गरम पाण्याची व्यवस्था असते आणि रूम स्वच्छ आणि चांगल्या आहेत. इतर आश्रमात देखील असेच चार्जेस आहेत. श्रीपाद छाया आश्रमात गेल्यावर आपल्याला जेवण, नाश्ता, चहा सगळे फ्री असते. येथे 24 तास अन्नदान मोफत असते. सकाळी 6 वाजेपासून चहा, नंतर 8 वाजता आरतीनंतर नाश्ता आणि दुपारी 12च्या आरतीनंतर जेवण असते. रात्री देखील 7 नंतर येथे जेवण असते आणि ही सर्व सेवा मोफत असते. तुम्हाला जर श्रीपाद छाया आश्रमात रूम बुक करायची असेल तर येण्याच्या आदल्या दिवशी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्यांना कॉल करून रूम बुक करू शकतात. आता कुरवपूरला देखील रूम बांधल्या जात आहेत आणि तेथेही राहण्याची व्यवस्था होते. कुरवपूरला एक मोठा हॉल बांधलेला आहे. सोबतच रूम्स पण आहे आणि या रूम्स आणि हॉल पूर्णपणे फ्री आहेत. येथे चार्जेस घेत नाहीत आणि हा मोठा हॉल मंदिराच्या मागच्या साईडला बांधला आहे. तर मंदिराच्या पुढच्या साईडलाही काही रूम्स आहेत आणि मंदिराच्या मागच्या साईडलाही काही रूम आहेत. मंदिरातील जे पुजारी आहेत त्यांना सांगितल्यावर ते जेवणाची व्यवस्था करून देतात. आपण किती व्यक्ती आहोत त्याप्रमाणे ते जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था करून देतात आणि हे सर्व पूर्णपणे फ्री आहेत. ते कोणतेही चार्जेस घेत नाहीत. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही त्यांना पैसे देऊ शकतात. पूर्वी कुरवपूरला राहण्याची आणि जेवणाची गैरसोय होत होती, परंतु आता कुरवपूर देखील विकसित होत आहे आणि दिवसेंदिवस भाविकांची होणारी गर्दी बघता इथेही रूम्स, हॉल बांधलेले आहेत आणि पुजाऱ्यांना सांगितल्यावर ते त्याप्रमाणे जेवणही बनवून देतात. कुरवपूरला फिरण्यासाठी जास्त स्थळे नाहीत. श्रीपाद श्री वल्लभांचे मुख्य मंदिराचे दर्शन घेतल्यावर तेथून जवळच 700 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष आहे. या वटवृक्षाखाली श्रीपाद श्री वल्लभ महाराज अनुष्ठानासाठी बसत असे. या वटवृक्षाखाली छोटेसे पादुकांचे मंदिर आणि श्रीपाद श्री वल्लभांचे मंदिर आहे. या ठिकाणाला कल्पवृक्ष पादुका मंदिर असे म्हणतात. तेथून पुढे जवळच टेंबे स्वामींची गुहा आहे.
या गुहेमध्ये टेंबे स्वामींनी अनुष्ठान केले. या गुहेसमोरच औदुंबर वृक्ष आहे आणि ही सर्व ठिकाणे कृष्णा नदीच्या किनाऱ्यावरच आहे, ज्यात टेंबे स्वामींची गुहा, औदुंबर वृक्ष, वटवृक्ष आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे मंदिर हे सर्व कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर आहे. या ठिकाणांसोबतच कृष्णा नदीचे विस्तीर्ण पात्र देखील बघण्यासारखे आहे. हे पात्र पावसाळ्यात खूप छान दिसते आणि हे ठिकाण कृष्णा नदीचे पात्र हे बघण्यासारखेच आहे. कृष्णा नदीत एक शिळा आहे, ज्यावर श्रीपाद श्रीवल्लभ सूर्यनमस्कार घालत असे. त्यावर त्यांच्या पावलांच्या खुणा आणि त्यांची सावली पडलेली आहे. हे आपल्याला कृष्णा नदीचे पाणी कमी झाल्यावर म्हणजे एप्रिल ते जूनमध्ये दिसते. जेव्हा कृष्णा नदीचे पाणी कमी होते तेव्हा ही शिळा आपल्याला दिसते. कुरोपूरचा हा परिसर आणि पंचदेव पहाडचा हा परिसर खूप रम्य आहे आणि पावसाळ्यात याची सौंदर्य अधिकच खुलून आलेले असते. पंचदेव पहाडला श्रीपाद छाया आश्रम आहे आणि कृष्णा नदीच्या किनाऱ्यावरच एक आश्रम आहे. हे दोन्ही आश्रम बघण्यासाठी खूप छान आहे. आणि पंचदेव पहाडपासून पुढे मक्तल आहे. या ठिकाणी गेल्यावर मक्तलपासून 20 किलोमीटर अंतरावर मंथनगड नावाचे ठिकाण आहे. येथेही श्रीपाद श्रीवल्लभांचे मंदिर आहे आणि हे पण जागरूक स्थान आहे. या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी चोरांना शिक्षा केली होती. ज्या चोरांनी एका ब्राह्मणाला लुटून मारले होते त्यांना मंथनगडावर श्रीपाद श्रीवल्लभांनी शिक्षा केली होती. याविषयी गुरुचरित्रात एक अध्याय आहे आणि यात त्याचा उल्लेख झालेला आहे. मंथनगडला जाण्यासाठी मक्तलवरून ऑटो मिळतात. कुरोपूर या ठिकाणाचा शोध टेंबे स्वामींनी लावला आणि अजूनही लोकांना कुरोपूरबद्दल माहिती नाही. खूप कमी लोकांना कुरोपूरबद्दल माहिती आहे आणि दत्तभक्तांना दत्त महाराजांच्या या स्थानाबद्दल माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. कुरोपूरला कुरुगुड्डी तर पंचदेव पहाडला पाटीपास्कल इकडच्या भागातील लोक म्हणतात आणि येथे ऑटोवाले हिंदी, तेलुगू, कन्नड, मराठी बोलणारे भेटतात. त्यांना मराठीही समजते आणि मंदिरातील पुजाऱ्यांना देखील मराठी समजते. श्रीपाद छाया आश्रमात देखील मराठी बोलली जाते, त्यामुळे भाषेची आणि बोलण्याची अडचण येत नाही. कुरोपूरच्या मंदिरातील काही गोष्टींबद्दल जाणून घेऊ तर कुरोपूरच्या मंदिरात फक्त सोळवे किंवा लुंगी घालूनच प्रवेश दिला जातो आणि महिलांना साडी घालावी लागते. इतर कपडे घालून गेल्यावर मंदिरात प्रवेश करता येत नाही. बनियान, शर्ट, पॅन्ट, ड्रेस घालून जाता येत नाही. कुरोपूरच्या मंदिरात पालखी सोहळा नसतो. पालखी सोहळा हा जन्मोत्सवाच्या काळात जन्मदिवशी असतो. येथे सकाळी आरती लवकर होते आणि मंदिराचा मुख्य गाभारा सकाळी 9 वाजता बंद होतो. आम्ही जेव्हा कुरोपूरला गेलो होतो तेव्हा फक्त 10 मिनिटसाठी गाभारा उघडला होता आणि आम्ही नेमके त्याच वेळेस गेलो होतो आणि आम्हाला मुख्य गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता आले. नंतर लगेचच तो बंद केला होता. आमच्यासोबत इतरही लोक होते, परंतु त्यांनी जे पोशाख धारण केलेला होता त्यामुळे त्यांना मुख्य मंदिरात जाता आले नाही. बाहेरूनच दर्शन घेऊन परत यावे लागले. आता परत जाण्याबद्दल बोलू तर तुम्ही पंचदेव पहाडवरून 40 रुपये देऊन मक्तलला जाऊ शकतात. तेथून तुम्ही ऑटोने कृष्णा रेल्वे स्टेशनला किंवा बसने रायचूरला जाऊ शकतात. आणि जर तुम्हाला स्पेशल ऑटोने जायचे असेल तर तुम्ही येताना ज्या ऑटोने आले त्यांना सांगून ठेवा किंवा त्यांचा नंबर घेऊन ठेवा. त्यांना कॉल केल्यावर ते आपल्याला घ्यायला येतात. परत येण्यासाठी रायचूर आणि कृष्णा रेल्वे स्टेशनवरून भरपूर गाड्या असतात. आपण त्यापैकी एका गाडीने पुणे, सोलापूर, सेसएमटी, कल्याण या ठिकाणी परत येऊ शकतो. आम्ही पिठापूरवरून कुरोपूरला गेलो होतो, त्यामुळे आम्ही जाताना कल्याणवरून पिठापूरला गेलो. तेथे दर्शन घेऊन पिठापूरवरून वाडी जंक्शनला आलो होतो. वाडी जंक्शनवरून मग कृष्णा रेल्वे स्टेशनला आलो होतो. अशा प्रकारे आपण कुरोपूरला येऊन कुरोपूरच्या श्रीपाद श्रीवल्लभ मंदिरात दर्शन घेऊ शकतो आणि आपली कुरोपूरची परिक्रमा ही पूर्ण होऊ शकते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मी इगतपुरीची या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. दत्त परिक्रमेचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. आपल्या चॅनलवर जाऊन ते तुम्ही बघू शकतात. सोबतच पिठापूरला कसे जावे याबद्दलही व्हिडिओ टाकलेला आहे आणि तेथील सत्यनारायण स्वामी मंदिर याबद्दलही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. दत्त परिक्रमेची ठिकाणे आणि त्यांचे क्रम याबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. आणि सोबतच पिठापूर, कुरोपूर, गाणगापूर, अक्कलकोट हे सर्व दत्त परिक्रमा सोबत कशी करावी याबद्दलही आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. जय जय स्वामी समर्थ.